आणखीन महानगरपालिकेने आम्हाला काय त्याच्यावर काही उत्तर दिलेलं नाही. त्या संदर्भात आम्ही येत्या शुक्रवारी त्या ठिकाणी महानगरपालिकेत सर्व खेडगावच्या वतीनं हंडा मोर्चा आणि मटका फोड आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्या अगोदर पण महानगरपालिकेने जर काही त्याच्यावर निर्णय घेतला तर आम्ही विचार करू. गेल्या 6 महिन्यापासून आपण पालिकेकडे खेडगावच्या पाण्या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करतो. पुढे काय कारवाई केली? तर बऱ्याच वेळेस ज्या वेळेस पत्रव्यवहार केला आहे त्या वेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की काही वेळेस लाईटचा प्रॉब्लेम आहे, काही वेळेस मुळा डॅमला काही लाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा वारा वावदानाचं कारण सांगते, काही वेळेस विळदचा प्रॉब्लेम सांगते, काही वेळेस खेडगावमध्ये लाईटीचा प्रॉब्लेम सांगते. असे वेगवेगळ्या का यांनी पण त्यांनी ज्यावेळेस आम्ही गुरुवारी शुक्रवारी पत्र दिलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की आता जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मग आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. बरं, आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की पाण्या प्रश्नासाठी तुमचा लढा चालू आहे खेडगावकरांसाठी आणि महापालिकेने जर तुमची आता दखल घेतली नाही तर तुम्ही हंडा मोर्चा किंवा मटका फोड आंदोलन करणार आहे. पण आता हे सगळं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर पाहायला मिळत नाहीये ना. माझं काम करण्याची पद्धतच अशी. आता जो तुम्ही प्रश्न विचारला की महानगरपालिका इलेक्शन आत्ता आलंय, पण या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर MSEBने माझ्यावर 2 गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपले जे LED लाईट बसवलेत त्यावेळेस मी स्थायी समितीला सभापती असताना स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांच्या दारात उपोषणाला बसलेलं आहे. त्यावेळेस कोणतं महानगरपालिकेचं किंवा कोणतं इलेक्शन नव्हतं. मग इलेक्शन आलं म्हणून जर हे पाण्यासाठी असेल किंवा लाईटसाठी असेल मी काय कुठं आंदोलन केलं नाही. उद्या देखील महानगरपालिकेने जर या संदर्भात मीटिंग लावली किंवा पुढे चर्चेला बोलवलं किंवा आम्हाला पत्रव्यवहार केला तर आम्ही आंदोलन करणार नाही. आम्हाला आंदोलन करून आपल्यालाच आपल्या शहराचं नाव बदनाम करायचं नाही. पण जर गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतो आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर आता कुठंतरी आम्हाला विचार करावा लागेल. आणि असं जर वाटत असेल की इलेक्शन आलंय म्हणून कुठंतरी आम्ही आंदोलनाचं की याचा हात्यार उपसतोय हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात मीच नाही कुणीही त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे मागणी करत असलं शहरात असतील तर ती जनतेसाठी आहे. ती काय आमच्या घरी कोणाच्या पाईपलाईन आणायची नाही. मी स्वतः अमृत योजनेवरती 1 वर्षभर काम केलं. त्या ठिकाणी मी डबा घेऊन डॅम पासून तर नगरपर्यंत पाईपलाईन आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी काम केले. माझ्याकडे त्याचे सर्व फोटो आहेत. माझी समन्वयक म्हणून निवड केली. आणि मला काय करायचं जर मला ते दाखवायचंच असतं तर मी त्यावेळेचे सगळे फोटो दाखवून तिकडे ते हे करत बसलो असतो. हा राजकारण वेगळा विषय. आणि आज जे खेडगावातल्या नागरिकांना माहिती की पाण्यासाठी किती वणवण होती. आज जर हिवाळ्याच्या दिवसात जर पाण्यासाठी जर वणवण करावं लागत असेल तर उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील. त्यामुळं आणि गेल्या 6 महिन्यापासून पत्रव्यवहार करत करत आतापर्यंत आलोय. आता ती प्रशासनाने त्याची दखल घ्यायची नाही घ्यायची ते त्यांचा विषय. बरं, आता खेडगावकरांच्या प्रश्नांसंदर्भात आपण नेहमीच पाठपुरावा करताना पाहायला मिळतंय. पण आता या पाणी प्रश्नासंदर्भात आपण आता पुढची भूमिका काय असणार आहे? पाणी प्रश्नासंदर्भात म्हणजे जर आम्हाला त्यांनी जर बोलवलं त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली तर त्यांनी काही आम्ही काही प्रश्न करू त्याची जर उत्तर योग्य मिळाली. उत्तर म्हणजे काय आम्हाला पाणी पाहिजे. आम्हाला काही त्यांच्याबरोबर कुठं काही हे नाही. आम्हाला पाणी वाढून भेटलं तरी आम्ही समाधानी. आणि आम्हाला पाणी वाढून द्यावं एवढीच आमची खेडगावकरांची वतीने विनंती आहे. आणि असं जर वाटत असेल की इलेक्शन आलंय म्हणून आम्ही ही मागणी करतो तर मी त्या ठिकाणी जाणार सकत नाही. मी नागरिकांना त्या ठिकाणी पाठवून देईन. का फक्त विषय एवढाच आहे का हा प्रश्न मार्गी लागणं तितकं गरजेचं आहे. 7 दिवसाला पाणी सुटतंय तर तुमची अपेक्षा किती दिवसाला पाणी सुटतं? आता आमच्या अपेक्षेमध्ये दिवसाड सुटावा, रोज सुटावा. पण गेल्या 7 वर्षापासून 7 वर्षापूर्वी महानगरपालिकेत गेल्यानंतर वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी सभागृहात पाण्यासाठी आवाज उठवलाय. तर ते काय होणार नाही. आणि कसं असतं जी होणार नाही त्याला उगं ओढून ताणून सांगायचं का नाही नाही आम्हाला रोज द्या आणि दिवसाड द्या. जे काही पाणी आज येतंय ते पाणी आमचं टाइम टू टाइम येणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला जे काही पाणी आज 70-80 लाख लिटर येत असेल तर त्यात आणखीन पाणी वाढवून द्यावं.
आणि म्हणजे त्याने काय होईल, आमचं जे रेग्युलर पाणी ते पाणी व्यवस्थित येईल आणि आमच्या नागरिकांचा प्रश्न सॉल्व्ह होईल. हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला तो प्रभाग क्रमांक 16 17 आहे का 16 साठी पण नाही नाही, पूर्ण हा केडगाव पूर्ण केडगावसाठी आहे. हे हे काय राजकारण म्हणून करीत नाही. ज्यावेळेस गावाचा विषय येतो ना, तर त्यावेळेस हा पूर्ण गावाचा विषय. आणि त्यावेळेस काय मला 15 आणि 16 आणि 17 हे महत्वाचं नाही. शेवटी आपण जे काम करतो ते गावासाठी करतो. तर ते पूर्ण गावाचा विषय. आता केडगावसह अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात उपनगरांचा झपाट्याने वाढ होतीये, त्यामुळे कुठेतरी पाण्याचा तुटवडा भासतोय असं वाटतंय का? नक्कीच आता शहर आपलं झपाट्याने वाढतंय. पहिले केडगावची लोकसंख्या 20-25 हजार होती. आज ती लोकसंख्या लाख, सव्वा लाखाच्या पुढे गेलेली. त्याच्यामुळं जसजसं घरं वाढतील, लोकसंख्या वाढेल, तसतसं पाण्याची कमतरता जाणवणारच. त्यासाठी आपण वेळोवेळी महानगरपालिकेबरोबर मागणी केलेली आहे का आम्हाला जास्तीचं पाणी वाढून द्यावं. तर त्यावेळेस आता ज्यावेळेस नगरसेवक असताना आणखीन वाढीव योजनेसाठी पण आता सगळ्याचा विषय मी तुम्हाला आता सांगणार नाही. कारण की कसं होईल, आम्हाला पण आमच्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काही दबाव वापरावा लागतो. तर आता आम्ही फक्त आत्ता आम्हाला जी काही केळगावकरांना जी पाण्याची आवश्यकता आहे, तिच्यासाठी आम्ही भांडणार आहे आणि ते पाणी वाढवून घेणार आहे. आपलं पाणी तर कमी भेटतंय आपल्याला. तुम्ही नागरिकांना काय आवडणार की पाणी जपून वापरायचे वेस्टेज जाते त्याबद्दल काय सांगा? तुम्ही पाणी जपून वापरा. आवश्यक नसल्यास त्या ठिकाणी आपण नळ बंद करून ठेवा. फक्त ते पाणी जर रस्त्यावर सोडलं, जर त्या ठिकाणी जर डांबरी रस्ते असतील तर ते डांबरी रस्ते खराब होऊन जातील. निधी आणणं इतकी सोपी गोष्ट नाही. निधीसाठी खूप वणवण करावी लागते आणि ज्या ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत, तर ते डांबरी रस्ते खराब नाही होणार यासाठी आपण जर काळजी घेतली आणि ते पाणी जास्तीचं पाणी रस्त्यावर नाही सोडलं किंवा रस्त्यावर गाड्या नाही धुतल्या, तर ते रस्ते देखील जास्त दिवस टिकतील. आता काही काही भागामध्ये काळवट आहे, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करून उपयोग होत नाही, कारण त्या ठिकाणी त्या काँक्रिटीकरणाला भेगा पडतात. त्यापेक्षा तिथं डांबरीकरण केलं तर ते त्या ठिकाणचं ते डांबरीकरण जास्त दिवस टिकतं. त्यासाठी आपण पाणी जपून वापरावं आणि कमी सांडावं. बरं. आता तुम्ही म्हणतायत की 7-7 दिवस पाणी येत नाही. पण मोठ्या प्रमाणात आता नळपट्टी आणि घरपट्टी वाढवली आहे. काय सांगाल? आता त्यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार पण केला. आता काल परवाच माझ्याकडे बऱ्याचशा नागरिकांनी जे नवीन घरपट्टी, पाणीपट्टी आलेली ती वाढीव आलेली. तर त्या नागरिकांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आता त्यांनी ती मुदत दिली होती 21 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्या वाढीव पट्टीसाठी तुम्ही हरकती नोंदवा. पण आता माझा प्रश्नच असा आहे प्रशासनाला, की 21 दिवसाच्या नंतर तुम्ही त्या पट्ट्या नागरिकांना दिल्या आणि मग ती हरकती कशा नोंदवायच्या? तर तो देखील विषय त्या ठिकाणी प्रशासनाने आणखीन नागरिकांना हरकती घ्यायला वेळ वाढवून द्यावा, अशी प्रशासनाला केळगावकरांच्या वतीने विनंती करतो.